कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये मीरा, अजिबात संकोच करू नकोस, बस। अगं खाली कशाला बसतेस, सोफ्यावर बस। नाही बाईसाहेब, मी इथेच ठीक आहे। मी म्हणाले ना सोफ्यावर बस, बस। मीरा, तू आमच्या वेदाचा जीव वाचवलास। तुझे खरंच खूप उपकार आहेत आमच्यावर। आणि आज तुझ्यामुळे 1 वर्षानंतर आमची वेदा हसली। खळखळून हसली। खरंच तुझे किती आभार मानावे कळत नाही आम्हाला। मीरा, आमची वेदा आमच्या सगळ्यांचा प्राण आहे। तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलीस। हे असं दुसऱ्यांसाठी जीवावर उदार होणं कुणालाही जमत नाही। त्यासाठी खूप मोठं मन हवं आणि ते तुझ्याकडे आहे। मम्मी, मंजिरी मम्मी जरा जास्तच कौतुक करते हिचं। या झिरो क्वालिटीला जरा जास्तच किंमत मिळते नाही का? मीरा, थँक्यू सो मच। आज तुझ्यामुळे आमची वेदा इतक्या दिवसांनंतर मन मोकळेपणाने हसली। मला माफ करा, माझ्यामुळे तुम्ही मगाशी चिखलात पडलात। अगं माफ करा काय, इनफॅक्ट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे, कारण मी तुझ्यावर चिडले। सॉरी। मी पडले वगैरे ठीक आहे ग, पण वेदा हसली ना, ते जास्त महत्वाचं आहे। मस्त होती तुझी आयडिया वेदाला हसवण्याची। मीरा, तू काम शोधायला शहरात आलीस हे समजलं, पण तू इथे कशी आलीस? तुला आमच्या घरचा पत्ता कोणी दिला? मला राधाताई इथे घेऊन आली। राधाताई कोण? ही काय राधाताई? कुठे गेली? आत्ता इथेच होती। ती मला म्हणाली की ती जवळच्या सोसायटीमध्ये राहते। हो दादासाहेब, मी पण ओळखतो राधाताई नावाच्या बाईंना, आपल्या पलीकडच्या लेनमध्ये राहतात। बरं ठीक आहे, आता ते महत्वाचं नाही। मीरा, तू आज आमच्या घरात आलीस आणि एक आनंदाची गोष्ट घडली। आता तूच मला सांग की तुला या घरात काय काम करायला आवडेल? बाईसाहेब, मी असं काही ठरवून आलेले नाहीये। तुम्ही जे काम द्याल ते चालेल मला।
बर, मग तू आज जे काम केलंयस तेच तुला करायचंय. आजपासून तू आमच्या वेदाची काळजी घ्यायचीस. जमेल ना तुला? हो, आवडेल मला. आनंदाने करेन मी. तू तुझं काम आनंदाने करच, पण तिच्याही आयुष्यात, वेदाच्याही आयुष्यात आनंद घेऊन ये. मी नक्की प्रयत्न करेन. नर्मदा, हा जा तिला अख्खं घर दाखव आणि तिच्या राहण्याची पण सोय कर. हो, करते की. मीराला वेदाची काळजी घ्यायला सांगितली आहे ना, तिची काळजी मी घेईन. चल, तू आधी फ्रेश होऊन घे, कपडे बदल, मी तुला किचन दाखवते. चल. राधाताई कुठे गेली असेल? येतेस ना? बाईसाहेब, 1 मिनिट, मी लगेच आले. हा, हो. ताई, अरे बापरे, हा कुत्रा परत मागे लागेला माझ्या. ये गा मुली. अगं ये आता, घरात घेतलाय ना तुला, मग ये. हे बघ, हा फ्रीज आहे. एवढा मोठा फ्रीज कधी बघितलाच नसेल. हा गॅस वापरता येतो, तेही नाहीच का? बरं हे बघ, या ओट्यावरती भाज्या बिज्या चिरायच्या, भाज्या निवडायच्या, हे सगळं काम इथे करायचं. भांडी वगैरे सगळी इथे आहेत, समोर आहेत, कळलं ना? आणि हो, हा मिक्सर. मिक्सर माहिती आहे? हो. चालवता येतो का? नशीब माझं. आणि हा मायक्रोवेव्ह. नको, जाऊ दे, तिथपर्यंत जाऊच नकोस, त्याला हात लावायचा नाही. हा, नाव काय म्हणालीस तुझं? मीरा. मीरा. बरं हे बघ, तू इथे राहायचंस, या घरातली ही तुझी जागा. चालेल. चालेल काय चालेल? चालवून घ्यावंच लागेल. आणि हो, वेदाची काळजी घेण्याचं काम तुला दिलंय, म्हणून तुला तिच्या बेडरूम मध्ये राहता येईल असं स्वप्न बघायचं नाही. मी असं का करेन? गबगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला इथे राहायला जागा दिलीये याचा अर्थ असा होत नाही की तू कुठल्याही वस्तूंना हात लावायचास. कळलं? न विचारता कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.